नूतन बांदेकर यांचा ललितबंध डोंबाऱ्याचा खेळ. परवा एकदा मी बसच्या प्रतीक्षेत रांगेत उभी होते. अचानक लक्षात आलं, सर्वजण रस्त्याच्या पलीकडल्या दिशेने पाहतायत. माझीही नजर नकळत तिकडे वळली. रस्ता तसा वाहता होता. 2 वाहनांच्या मधल्या रिकाम्या फटीतून पाहिलं तर नुकतंच एक डोंबारी कुटुंब उतरलं होतं. काही क्षणात दोन्ही बाजूने बांबूचे तिकोणे उभे करून त्यांना सराईतपणे दोरी बांधली गेली. 10 वर्षाची एक पोरसवादा पोर सरसर वर चढून दोरीच्या एका टोकावर आपला तोल सावरत नव्हे तर सांभाळत उभी राहून सर्व मायबाप प्रेक्षकांना सलाम करत होती, नमस्कार करत होती. बघता बघता ती एक एक पाऊल दोरीवर ठेवत पुढे चालू लागली. बघणाऱ्यांच्या नजरा तिच्या पायांवर स्थिरावल्या होत्या. कोणत्याही क्षणाला तिचा तोल जाऊन ती खाली पडू शकते हा विचार प्रत्येकाला आतून अस्वस्थ करत होता. तरीही अनेकांनी पुढच्या क्षणाला हातातल्या स्मार्टफोनवर व्हिडिओ रेकॉर्डिंग, फोटोशूट सुरूच केलं. एक मात्र खरं की ती मुलगी निर्विकारपणे त्या दोरीवर पावलं टाकत होती. पायात कधी थाळी तर कधी हातात काठी किंवा सायकलच्या चाकाची रिंग पकडून आपली कसरत पेश करत होती. तिची माय एका बाजूला जमिनीवर येरझाऱ्या घालत त्या मुलीला आवश्यक त्या वस्तू पुरवीत होती. त्या पोरीची नजर मात्र कुठेतरी दूर शून्यात काहीतरी शोधत होती. खरं तर त्यांच्या रक्तात भिनलेला तो खेळ किती धाडसी होता हे त्यांच्या गावीही नव्हतं. आम्हा बघ्यांच्या मनातला एक विचार म्हणजे आमच्या मुलांची किती काळजी घेतो आम्ही. खाणं पिणं, व्यायाम, अभ्यास, कला क्रीडा, स्पेशल कोचिंग सगळं जिथल्या तिथं. तरी मुलं थकून जातात, कंटाळा करतात. या पोरीला धड पोटभर अन्न तरी मिळत असेल का? तेवढ्याच समोरून बस येऊन थांबते. आमची पावलं त्याच शिस्तीत बसमध्ये चढून खिडकी जवळची जागा शोधू लागतात. दुसऱ्या क्षणाला खिडकी पकडून आम्ही विराजमान होतो. बस सुरू होते. आम्ही खिडकीतून बाहेर पाहत आपापल्या दोरीवरून चालत राहतो. शून्यात नजर लावून मागे पळणारी दुनिया पाहत निर्विकारपणे अखंड बांधलेल्या जीवनरूपी दोरीवर तोल सांभाळत यांत्रिकपणे त्या लेकरासारखंच अलगदपणे विसरूनही जातो की ते माणुसकीचे धडे, कथा आणि कविता सुद्धा. कारण आपणही आपल्या आयुष्याच्या खेळात सराईतपणे कसरत करणारे डोंबारीच असतो ना. आपापल्या तारेवर एकाग्रतेने चालणारे, जन्म आणि मृत्यू या 2 ठिकाणांच्या मधला आपला प्रवास नेटका करण्याचा प्रयत्न करणारे डोंबारी.